नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा सर्वांचा लाडका नेता, महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे. मित्रांनो, आज प्रत्येक गावागावामध्ये वोटिंग चालू आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातलं पहिलं मतदान केलेलं आहे. आजपर्यंत मी मतदान कधीच केलं नव्हतं, पण आज पहिल्यांदा प्रथम मतदान केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक सांगतोय, आपण सुद्धा मतदान करा, मतदानाचा अधिकार बजवा. कारण आपण एक नेता निवडून देतोय तर तो 5 वर्षासाठी निवडून देतोय. त्यामुळं असं म्हणायचं नाही एका मताने काय होणार आहे, आपण मतदान नाही केलं तर काय होणार आहे. एका मताने सुद्धा उमेदवार पडू शकतो, एका मताने उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळं आपलं मत खूप महत्त्वाचं आहे, लाख मोलाचं मतदान आहे. आणि मित्रांनो, 5 वर्षासाठी आपण उमेदवार निवडतोय तर मग 5 दिवस काम करणारा नव्हे, 5 दिवस पाया पाडणारा नव्हे, तर 5 वर्ष आपली कामं करणारा नेता निवडून द्या. मग ते परिवर्तन करायची गरज पडली तरी चालेल, कारण परिवर्तन ही काळाची गरज असते. आणि जो नेता काम करतोय, तुम्हाला जे वाटते ना, आपल्याला वाटतोय ना ह्यो नेता आपल्यासाठी योग्य आहे, तर त्याला योग्य ठेवा. वाटतोय ना आता बदल झाला पाहिजे, बदल करा. कारण तरुण पिढीने जर निवडणूक हातात घेतली तर तरुण पिढीसारखी पिढी घडवायला टाईम लागायचा नाही. त्यामुळं मित्रांनो, कोणी घरी थांबायचं नाही, वोटिंगचा कटाळा करू नका. मी एक मत दिलं आहे, मला अभिमान आहे, मी माझ्या एका मतामुळे मी आमदार निवडू शकतो, मी खासदार निवडू शकतो. कारण माझे एक मत म्हणजे देशाच्या हितासाठी असणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी असणार आहे. मग आपण सुद्धा ठरवा, आपलं एक मत गावाच्या हितासाठी, तालुक्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, महाराष्ट्रासाठी ठरणार आहे. तसंच शेतकऱ्यांचं फायद्याचं सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे आपलं एक मत कधी वाया घालू नका. आपलं मत योग्य मत आणि आपलं मत आपल्या उमेदवाराला मत. तुम्ही सर्वांनी मतदान करायचं आहे. मी तर मतदान केलं आहे, आपण सुद्धा लवकरात लवकर जाऊन मतदान करा. हे तुम्हाला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो आहे. आणि सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजवा. धन्यवाद. मी मतदान केलं आहे, तुम्ही पण मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.